उड़ते पंछी के चंचल से मधुगानों में मैंने रोता सी सकता संदेशा सुना। रविधा विधा विविधा सदा बैरवी। रतलामचे एक हिंदी कवी आहेत डॉक्टर अझहर हाशमी. त्यांची उर्मिलेची संदर्भातली एक हिंदी कविता आहे. त्यांची कल्पना अशी आहे की लक्ष्मण, राम आणि सीता वनवासात गेले, पण उर्मिला अयोध्येतच राहिली आणि लक्ष्मणाच्या विरह सहन करत ती अयोध्येत राहिली. तर तिच्या मनातल्या काय भावना असतील, तर त्या भावना व्यक्त करण्यासाठी त्यांनी एक कविता, तिचं पत्र म्हणून लक्ष्मण के नाम एक खत असं एक त्यांचं कविता आहे. आणि त्या कवितेचा छंद असा आहे की आस्था की दीवारें धसकती रही और सांसों की ईंटें खसकती रही, हाय निर्मोही तुम फिर भी आए नहीं, आह बेदर्द तुम फिर भी आए नहीं. तर ही कविता आम्ही लहानपणी ऐकली, मी साधारण 11वीत होतो तेव्हा. त्यानंतर माझ्या मनात असा विचार आला की फक्त उर्मिलेचंच हे दुःख असेल असं नाही, तर लक्ष्मणाला सुद्धा हा विरह जाणवत असेल, पण तो कुणाला बोलून दाखवला येत नाही. म्हणून मग मी अशी कल्पना केली की या पत्राचं जे उर्मिलेनं लक्ष्मणाला लिहिलं होतं आणि जे अझहर हाशमी यांच्या लेखणीतून उतरलं होतं आणि जे या छंदात होतं की आस्था की दीवारें धसकती गई, तर याच छंदामध्ये लक्ष्मणानं जर उर्मिलेला पत्र पाठवलं तर ते काय असेल, आणि या कल्पनेतून मी ते उत्तर त्याच छंदामध्ये हिंदी कवितेच्या स्वरूपात लिहिलं. ते आज आठवण झाली म्हणून खास रेकॉर्ड करतो आहे आणि ते कुठेतरी असावं म्हणून मी उत्तर असं दिलं होतं की म्हणजे हा प्रसंग असा आहे की लक्ष्मणाला ते पत्र मिळालं आहे उर्मिलेचं आणि लक्ष्मण उर्मिलेला त्या पत्राचं उत्तर देतो आहे. उत्तर असं आहे त्याच छंदामध्ये. उड़ते पंछी के चंचल से मधुगानों में मैंने रोता सी सकता संदेशा सुना. उड़ते पंछी के चंचल से मधुगानों में मैंने रोता सी सकता संदेशा सुना. तुमने आशा के धागों को पीरो पीरो आंसुओं में भीगा एक स्वप्न बुना. तुमने आशा के धागों को पीरो पीरो आंसुओं में भीगा एक स्वप्न बुना. फिर बहाती रही आंसुओं की लड़ी मैंने स्वप्न तुम्हारे सजाए नहीं. ये समय है कठिन आज तुम ना कहो, हाय निर्मोही तुम फिर भी आए नहीं, आह बेदर्द तुम फिर भी आए नहीं. तुम तो जलती रही सबने देखा मगर, तुम तो जलती रही सबने देखा मगर कोई कहता नहीं साथ मैं भी जला. तुम तो जलती रही सबने देखा मगर कोई कहता नहीं साथ मैं भी जला. तुमने रो रो बिता दी वो रातें मगर यहाँ आंसू छुपाने समय न मिला. सबने पूछा मेरे नैनों में नीर क्यों मैंने शूल हृदय के दिखाए नहीं. ये समय है कठिन आज तुम ना कहो, हाय निर्मोही तुम फिर भी आए नहीं, आह बेदर्द तुम फिर भी आए नहीं. व्यर्थ तुम ना करो दर्द की साधना, मैं चला आऊँगा मैं चला आऊँगा. व्यर्थ तुम ना करो दर्द की साधना, मैं चला आऊँगा मैं चला आऊँगा. बहते बादल की भांति ना रोती फिरो, बहते बादल की भांति ना रोती फिरो, मैं चला आऊँगा मैं चला आऊँगा. यूं निहारो ना अब मेरी राह को तुम, उस पर दूर तक राही के साए नहीं. ये समय है कठिन आज तुम ना कहो, हाय निर्मोही तुम फिर भी आए नहीं, आह बेदर्द तुम फिर भी आए नहीं, हाय निर्मोही तुम फिर भी आए नहीं.